कुंभमेळ्याची सुरुवात सम्राट अकबराने केली आणि सगळ्यात पहिल्यांदा अकबरानं स्नान केलं, मग बाकी साधूंनी स्नान केलं, म्हणून त्याला शाही स्नान म्हणायला लागले. असं एक ट्विट ॲडव्होकेट असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते, कायदेतज्ञ, पुरोगामी चळवळीतले अतिशय सक्रिय असं राहिलेलं व्यक्तिमत्व त्यांचं समोर आलं आणि त्याच्यावरून एक गदारोळ सध्या उठलेला आहे. अगदी इतका गदारोळ उठला की असीम सरोदे यांना ट्विटर सोडावं लागलं. काही म्हणजे थोडे तास त्यांनी ते ट्विटर हँडल त्यांचं बंद केलं आणि नंतर परत आता एंट्री घेतलेली आहे. काय मुद्दा आहे तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्हाला इतिहासामध्ये एखादा असं काही संदर्भ सापडला, काही सत्य आढळून आलं आणि ते कटू जरी असलं तरी तुम्ही लोकांसमोर मांडलं, तर एक आपलं भारतीयाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की लोक ते स्वीकारतात त्या पद्धतीनं तुम्ही मांडलं तर. पण ह्याच्या नेमकं उलट, तुम्हाला सत्य काय माहिती नाही, तुमचा काय अभ्यास आहे माहिती नाही, पण केवळ तुम्ही स्वतःचं पुरोगामित्व दाखवण्यासाठी म्हणून एका विचित्र पद्धतीनं जेव्हा तुम्ही हे मुद्दे समोर आणता आणि नंतर असं लक्षात येतं की हे एक प्रकारची विकृती आहे. म्हणजे आता ज्याला लिब्रांडो म्हणून त्यांना शिवी दिली जाते एक प्रकारे, त्याचं कारण काय आहे की तुम्ही असं काहीतरी उचलता ज्याला आधार नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. जो कोणी तथाकथित भारतीय ज्याला थोडीफार तरी श्रद्धा आहे त्याला कुंभमेळा ही कित्येक शेकडो वर्षाची परंपरा आहे. समुद्र मंथनात निघालेल्या अमृताचा कुंभ घेऊन जात असताना जे अमृताचे थेंब 4 ठिकाणी पडले अशी मान्यता आहे. ती दंतकथा खरी खोटी बाजूला ठेवा, पण ही जी 4 ठिकाणं आहेत, हरिद्वार जिथं सध्या कुंभमेळा होत आहे, दुसरं ठिकाण आहे जे प्रयागराज, ज्याला आता नाव दिलेलं आहे अलाहाबाद जुनं नाव, की ज्या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम आहे. तिसरं जे ज्योतिर्लिंग आहे उज्जैनला, त्या ठिकाणी क्षिप्रा नदी, त्या ठिकाणी हे अजून एक थेंब पडलेला तिसरं, आणि चौथं जे ठिकाण आहे नाशिक, म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि नाशिक. आणि हे कित्येक वर्षाची मान्यता आहे. इतकंच नाही तर परदेशी जे अभ्यासक, पर्यटक त्या काळामध्ये, म्हणजे अगदी इस्लामच्या स्थापनेच्या पूर्वीही जे चीनमधले पर्यटक भारतामध्ये येऊन गेले, त्यांनी जे लिहून ठेवलेले त्याच्यामध्ये सुद्धा कुंभमेळ्याचे संदर्भ आहेत. आणि हे सगळं असतानासुद्धा असीम सरोदेसारखे जेव्हा अशा पद्धतीचं ट्विट करतात तेव्हा त्याला ट्रोल नाही करणार तर काय केलं जाणार. जर तुमच्याकडे सत्याचा अंश असला असता, तुम्ही काही संदर्भ दिले असते तर लोकांनी समजून घेतलं असतं, कटू जरी असलं असतं तरी. यांची अडचण काय होते की हा जो खोटारडेपणा, आणि तोही पुराव्यानं सिद्ध होतो. राम मंदिरच्या प्रकरणामध्ये जो एक खोटारडेपणा रोमिला थापर आणि इरफान हबीब यासारख्या इतिहासकारांनी केला होता की ह्यांनी शपथपत्र लिहून दिलं न्यायालयामध्ये. ह्या विषयातले तज्ज्ञ म्हणून जेव्हा यांची साक्ष काढल्या गेली तेव्हा यांनी शपथपत्र लिहून दिलं होतं की बाबरी मस्जिदचा जो ढाचा जिथं होता त्याच्या खाली काहीही नाही, समतल भूमीवरती ही मस्जिद उभी राहिलेली आहे. प्रत्यक्षामध्ये 75चा पण पुरातत्व विभागाचा अहवाल होता. त्याच्यानंतर आताही जेव्हा प्रत्यक्ष उत्खनन झालं तेव्हाही त्या ठिकाणी खाली मंदिराचे अवशेष आढळले. म्हणजे हा जो खोटारडेपणा आहे तुम्ही जो केलेला, आणि हा जो म्हणजे काय म्हणता येईल त्याला वैचारिक भ्रष्टाचार. एरवी डावे आणि पुरोगामी समाजवादी हे सगळे राजकीय सत्ता तर समजा त्यांना कधी फारशी मिळालीच नाही, पण स्वतःच्या बुद्धिमत्ता, वैचारिक क्षेत्रामधल्या असलेल्या योगदानामुळे, वर्चस्वामुळे ओळखले जायचे. तेच लोक जेव्हा अतिशय खोट्या पद्धतीनं असे संदर्भ पुढे करतात. अजून एक मुद्दा समोर आला होता म्हणून मी तो विषय सगळा एकत्र घेतो आहे की यांनी कसं खोट्या पद्धतीने NCERTच्या पुस्तकामध्ये, 11वीच्या पुस्तकामध्ये, 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये असा एक संदर्भ होता की औरंगजेब आणि शहाजहान यांनी मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी दान दिले. मग त्याच्यावरती नीरज आत्री नावाच्या एका अभ्यासक तरुणाने माहितीच्या अधिकारामध्ये प्रश्न विचारला NCERTला की तुमच्याकडे हा जो उल्लेख आलेला आहे पुस्तकामध्ये, याला आधार काय, कुठल्या ग्रंथामधून, कुठल्या पुस्तकातून तुम्ही असं सांगितलेलं आहे, किंवा त्यांनी असं एक फरमान जारी केलं इतके निधी शाही म्हणजे सरकारी खजिन्यातून या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी द्यावी. NCERTला कबूल करावं लागलं की हा जो संदर्भ आमच्याकडच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात आला आहे त्याला कुठलाही आधार नाही, त्याचा पुरावा देता आलेला नाही. म्हणजे लक्षात घ्या की जेव्हा आता अभ्यासक, एक काळ फक्त डावे, समाजवादी आणि पुरोगामी हे आपण अभ्यासक आहोत, विचारवंत आहोत म्हणून काही गोष्टी मांडत होते, पण आता त्याच्या बरोबरीनं जे सगळे जुने संदर्भ आहेत जे ह्यांनी बाजूला ठेवले म्हणा किंवा गाळले म्हणा, ते शोधून हुडकून त्याचा अभ्यास करून काही जण जेव्हा समोर मुद्दे मांडतात तेव्हा त्याच्यावरती एक बोलायला तयार नाहीत. बाबरनामा या नावानं, बाबरची स्मृतिचित्रे या नावानं बाबरचं जे पुस्तक आहे, इतिहास जो त्यानं दरबारी याच्याकडून लिहून घेतलेला आहे, त्याच्यातल्या काही भागाचा
ते पुस्तक साहित्य अकादमीनं प्रकाशित केलं. मराठीमध्ये बाबर नावाने ते पुस्तक आलेलं आहे, बाबरची स्मृतिचित्रे नावानं. त्याच्यामधून सोयीस्करित्या काही भाग गाळलेला आहे. म्हणजे हेच तुम्ही वारंवार करत आलेला आहात. बरं, आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जेव्हा आसिम सरोदे असं ट्विट करतात, त्यांच्या हे लक्षात येत नाही की हे जे सगळे मुघल सम्राट विशेषतः की त्यांच्याकडे लिखित परंपरा आहे. म्हणजे जे काही कारभार चालतो, जी काही फरमानं दिलेली आहे, त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये एक हिस्टॉरिकल डॉक्युमेंट लिखित स्वरूपामध्ये, तेव्हाची भाषा फारसी असल्यामुळे फारसीमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे औरंगजेबाच्या काळातलं फतवाय आलमगिरी, अकबराच्या काळातलं आईना अकबरी, किंवा आधीच्या ह्याच्या काळातलं म्हणजे बाबरच्या काळातलं बाबरची स्मृतिचित्रे, बाबरनामा असा शब्द आहे त्याचा, ह्याच्यात लिहून ठेवलेलं आहे ना. याच्यामध्ये जे पुरावे, जे आदेश, जे सांगितलं की ही मंदिर पाडलं, इथली मूर्ती अशी हलवली, त्या ठिकाणी असं केलं, त्याच्यानंतर त्याच्यातले अवशेष वापरून ही मस्जिद बनवली, असे लेखी पुरावेत. मग तुम्ही ते तर ठीक आहे, समजा आपल्याला सामंजस्य आणि बाकीसाठी ते बाजूला ठेवायचं, पण हे खोटं काय न समोर येतं आहे. ज्या पद्धतीनं गजानन भास्कर मेंदळे यांनी अतिशय म्हणजे पूर्ण आयुष्य घातलं, आज 75 पोहोचलेला तो माणूस आहे, आणि ते एक एक कागद शिवचरित्रातला गोळा करतायत. त्यांनी जेव्हा असा प्रश्न उपस्थित केला की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते, ही खोटी गोष्ट आहे, मला तुम्ही एक कागद आणून द्या. तुम्ही ज्या मुस्लिमांचा उल्लेख करताय 7 ते 8 नावं आहे ती जवळपास, फक्त ती आधीच्या काळातली असलेली होती, म्हणजे शहाजी राजांच्या काळात चालत आलेली जी होती तेवढीच फक्त आहे. त्याच्यानंतर नवीन नेमणुका केलेल्या नाहीत. शिवाजी महाराजांनी एकाही दर्ग्याला, एकाही मस्जिदीला दान दिलेलं नाही. काहींचे जुने चालू होते तेवढेच फक्त चालू ठेवलेली आहेत. यांच्या हे लक्षात येत नाही की जे पुरावे स्वच्छपणे इतिहासात उपलब्ध आहेत, किंवा तुम्हाला समजा वेगळी काही मांडणी करायची असेल तर त्याचा तुम्ही पुरावा आणून द्या ना, आणि नंतर बोला. तुमच्या कल्पनेमधला एक विशिष्ट तथाकथित सेक्युलर म्हणून जो काही विषय आहे आता स्वातंत्र्योत्तर भारतातला, तो तुम्ही इतिहासाला जाऊन कसं काय लावता. ह्याच्या उलट ज्या ठिकाणी अशा काही परंपरा आहेत, उदाहरणार्थ मी शिवाजी महाराजांचंच उदाहरण घेतो की शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आणि शिवाजी महाराजांचे काका शरीफजी यांची ही नावं कुठून पडली. अहमदनगरजवळ भिंगार येथे तो शाह शरीफ दर्गा आहे. मालोजी राजांनी नवस केलेला होता, त्यांच्या पत्नी उमाबाई यांनी, की आपल्या पोटी मूल होत नाही, त्यांनी ह्या दर्ग्याला नवस केला, त्याच्यामुळे त्यांना मूल झालं, म्हणून त्यांनी एका मुलाचं नाव शाह शरीफ दर्ग्यावरून शहाजी आणि शरीफजी ठेवलं. हा पुरावा आहे ना. उद्या जर कोणी हिंदू असा अभिमानानं म्हणायला लागला की हे आम्हाला मंजूर नाही, चालणार नाही ना, आहे ना, तो पुरावा आहे. आपल्याकडे कितीतरी दर्गे, कितीतरी हे जे सगळ्या कबरी आहेत, मजारी आहेत, मकबरे आहेत, ही सगळी आपल्या एका काय 700-800 वर्षातली जी परंपरा आहे ती आपण कसं काय डिनाय करणार आहे ना. ती इतकंच नाही, मोगल वास्तुशास्त्रामधून कमानीचं जे आपल्याकडं आर्किटेक्ट ते डिझाईन आलं आपल्याकडे, आणि त्याच्यानंतर आपल्याकडचे अहिल्याबाईच्या काळातले कितीतरी वास्तू सगळ्या ह्या त्या कमानीचं तंत्र वापरून उभारल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे जर उद्या कोणी शोधायला गेल्याच्यानंतर ह्याची मुळं तुम्हाला इस्लामिक आर्किटेक्चरमध्ये सापडतात, तर मान्य करावं लागेल ती गोष्ट. जी गोष्ट आहे ती अमान्य करून काहीच होणार नाही. काही मस्जिदी विशेषतः या आपल्या परिसरात, नगरला एक दमडी मस्जिद नावाची मस्जिद आहे आणि परंड्याच्या किल्ल्यामध्ये एक मस्जिद आहे. ह्या दोन्ही मस्जिद हिंदू पद्धतीनं बांधल्या गेलेल्या आहेत, त्याच्यावरचं कोरीव काम आणि हे, पण त्या इस्लामिकच आहेत. कारण की त्याच्यावरती कुठलीही मानवी आकृती कोरल्या गेलेली नाही, प्राण्यांची आकृती कोरल्या गेलेली नाही, फक्त नक्षी कोरल्या गेलेली आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे ज्या पद्धतीनं इस्लाममध्ये कुठल्याही मानवी आकृतीला किंवा प्राणी पक्षांच्या आकृतीला मान्यता नव्हती, त्याच पद्धतीनं त्याचे जे बाकीचे सगळे जे कारागिरी आणि हे करण्याची पद्धत आहे ती हिंदू पद्धत आहे. हे आपल्या समोर आहेत ना, जे पुरावे आपल्या समोर. त्याच नगरमध्ये चांद बीबीचा महल म्हणून जो ओळखला जातो, सलाबत खानाचा मकबरा आहे, ती पूर्ण इमारत 5च्या 5 मजले, पूर्ण 1 मजला खाली आहे आणि 4 मजले वरती आहेत. तर त्याच्यामध्ये एकही कुठली कलाकुसर नाही आहे, फक्त गुळगुळीत असा दगड वापरलेला आहे. कारण की इस्लामला निर्गुण निराकार असल्यामुळे त्यांना कुठली आकृती मंजूर नाही. त्याचं ते जिथं जागतं उदाहरण आहे. आणि पण त्याचं ती आहे मात्र अष्टकोनी हिंदू पद्धतीप्रमाणे. कारण की हिंदूमध्ये 8 दिशा मानल्या जातात, इस्लाममध्ये 6 दिशा मानल्या गेल्या, 4 दिशा वरची आणि खालची. जेव्हा जेव्हा जे पुरावे आपल्या समोर येतात, आपली इच्छा असो नसो, आसिम सरोदेंची काही इच्छा असो, श्रीकांत उमरीकरची काही इच्छा असो, पण जेव्हा इतिहासामध्ये काही गोष्टी तुमच्या समोर येतात त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतात. फार तर तुम्हाला मान्य नसतील तर तुम्ही त्या गोष्टी बाजूला ठेवू शकता, इतकं तरी आपण समजू शकतो. पण चूक गोष्टी, ज्या पद्धतीनं राम मंदिरच्या प्रकरणामध्ये रोमिला थापर आणि इरफान हबीब सारख्यांनी शपथपत्रावरती खोटारडेपणा केला होता, त्याच पद्धतीनं आता आसिम सरोदे जर असं वागणार असतील की बाबा अकबराने हा कुंभमेळा चालू केला होता, अकबराने पहिल्यांदा स्नान केलं आणि नंतर साधूंनी स्नान केलं, तर हे फार भयानक आहे.
त्यामुळे ह्यांना ज्या पद्धतीनं ट्रोलिंग होतं आणि मग तेव्हा ते टीका करतात की हा सोशल मीडियाच वाईट आहे, ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात ट्रोलर्स घुसलेले आहेत. ट्रोलिंगचा विषय नाही आहे हा. तुम्ही एखादं वास्तव मांडत असाल तर त्याच्यात तुम्ही ट्रोलिंगला घाबरायचं काही कारण नाही मग. पण तुम्ही तसं करत नाही आहे, तुम्ही खोटारडेपणा करता आहात. याच्यावरचं एक व्यंग अतिशय फार सुंदर आहे या प्रकरणातलं, म्हणून ते तुम्हाला सांगतो आणि आपण याचा शेवट करूयात. तुमच्या असं लक्षात येईल की ज्या पद्धतीनं हे वागत आहेत, खोटारड्या गोष्टी समोर आणतात की ज्याला पुराव्याचा कुठलाही आधार नाही. त्याच्यामुळे जेव्हा ह्याच्यावरती प्रश्न निर्माण होतात आणि हे कांगावा केला जातो की आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य उरलेलं नाही, खोट्या गोष्टीसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला जे सत्य मांडायचं असतं त्याच्यासाठी असतं. उसंत वाणीमध्ये मी त्याचा एक गमतीशीर असा अभंगाच्या पद्धतीनं उल्लेख केला होता, तो तुमच्यासमोर ठेवतो. अकबरे केला कुंभमेळा सुरू, अकबरे केला कुंभमेळा सुरू, बोले चुरू चुरू अफीम महा. असीम सरोदेला ट्रोल करत असताना अफीम गांजा पिऊन हे काहीतरी बोलतात असं जे सध्या चालू आहे. अकबरे केला कुंभमेळा सुरू, बोले चुरू चुरू अफीम महा. लावितो डुबकी गंगेच्या पाण्यात, लाविता डुबकी गंगेच्या पाण्यात, झाली सुरुवात शाही स्नाना. औरंग्या करीतो आषाढाची वारी, चातुर्मास धरी जहांगीर. औरंग्या करीतो आषाढाची वारी, आषाढीची वारी, चातुर्मास धरी जहांगीर. बाबराच्या कडे देवी नवरात्र, बाबराच्या कडे देवी नवरात्र, घरी अग्निहोत्र निजामाच्या. अफजल खान थोर देवी भक्त, अफजल खान थोर देवी भक्त, म्हणूनच रक्त सांडियले. खोडसाळ चाले, हा जो खोडसाळपणा आहे ना, खोडसाळ चाले ट्विटर ट्विटर, ट्विट केलं होतं त्यांनी असीम सरोदेंनी. खोडसाळ चाले ट्विटर ट्विटर, हाणावे खेटर पुराव्याचे. कोणीतरी जेव्हा पुरावा शोधून काढतं आणि तेव्हा ह्यांना खेटर बसतं. जयाची ना श्रद्धा बसावे की शांत. तुमची श्रद्धा नाही ना कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये, तुम्ही बोलू नका. जयाची ना श्रद्धा बसावे की शांत, काढू नये वांत कांत म्हणे, काढू नये वांत कांत म्हणे. तुमची श्रद्धा नसेल तर तुम्ही ही अशी गरळ ओकायची गरज नाही.